पोराच्या बापाची 56 इंचाची छाती आहे. पोरीच्या बापाने विचारलं पोरगा काय करतो. सोयरीक जुळवणाऱ्याने सांगितलं पोराचा बाप सगळीकडे देशभर फिरतो. पोरीच्या बापाने विचारलं अरे पोरगा काय करतो. पोरीच्या बापाने सांगितलं पोराचा बाप लई मोठा माणूस आहे. पोरीच्या बापाने सोयरीक जुळवणाऱ्याला बी उठवलं आणि पोराला बी उठवलं. त्याला सांगितलं आमच्याकडे पोरगी देताना पोराचं कर्तृत्व पाहिलं जातं, पोराच्या बापाकडे पाहिलं जात नाही. ही फार महत्वाची गोष्ट भावांनो लक्षात घ्या. कारण तुम्ही देशाचा पंतप्रधान निवडत नाही, तुम्ही तुमचा खासदार निवडत असता. तुमचे खासदार देशाच्या संसदेमध्ये तुमचे प्रश्न किती हिरहिरीनं मांडतात, त्या संदर्भातल्या योजना किती महत्वाच्या आणतात, त्या संदर्भातले मोठे प्रकल्प किती आणतात, याच्याशी तुमची बांधिलकी असली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण आपली अडचण झाली का माहितीये, आता आमच्या वेळी तर बाबा नागरिक शास्त्र 20 मार्काचं होतं, बरोबर. ते पण इतिहासाच्या पुस्तकाबरोबर जोडून जायचं म्हणून आम्ही आपलं जायला चालायचं आमचं. आता तर काहीतरी 8 मार्काचं झालंय म्हणे. आणि मग 8 मार्काचं नागरिक शास्त्र झाल्यामुळे आम्हाला नेमका हा प्रश्न पडायला लागलाय की आम्ही नेमकं मत कशासाठी देतोय. तर भावांनो, तुम्ही देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खासदार निवडण्यासाठी मत देताय, आपण पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, आपण खासदार निवडण्यासाठी मत देतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा आपण धुळ्याचा प्रश्न येतो, बरेचसे सिनियर सिटीजन इथे बसलेत. आम्ही MBBS ला होतो तेव्हा आमच्या धुळ्याची अनेक मंडळी खरं तर MBBS ला सेठ GS मेडिकल कॉलेजला होती. आज जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपली लेकरं शिकतात, बरोबर. धुळ्यामधून शिकणारे म्हणजे धुळ्यामध्ये शिक्षकांचं प्रमाण फार मोठं आहे. धुळे शहरामध्ये मुलं शिकतात, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात. एक स्वतःला प्रश्न विचारून बघा, यातली किती मुलं पुन्हा धुळे शहरात सेटल होतात. काही सगळी पोरं जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात, नाशिकला जातात. याचं प्रमाण जास्त आहे. मग याचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्या शहराच्या इकॉनॉमिक इंजिन विषयी कोणी विचार केलाय, हा देश पातळीवरचा प्रश्न आहे. शहरीकरणाची समस्या या स्थलांतराने सुटत नाही, त्याच्या इकॉनॉमिक इंजिन डेव्हलप करण्याने सुटते. हे इकॉनॉमिक इंजिन काय असतं, कारण हे दडपण तुमच्याच पोरांवर येतं. कारण पोरं 24-25व्या वर्षी बाहेर पडतात. 25व्या वर्षी बाहेर पडल्यानंतर 30व्या वर्षी कुठेतरी सेटल होत असतात. 40व्या वर्षी आईबाप थकतात. 40व्या वर्षी आईबाप थकल्यानंतर पोरांना आईबाप विचारतात आता काय करायचंय. पोरग सांगते पुण्यात फ्लॅट घेतलाय, नाशिकमध्ये फ्लॅट घेतलाय, त्याचेच हप्ते अजून निघाणार. खरं आहे की खोटं आहे. आणि मग तुमच्याच पोराच्या मनावर एक दडपण आलेलं असतं की जो तिथला स्थानिक तरुण असतो, त्या स्थानिक तरुणाला मात्र त्या हप्त्यांचा प्रश्न पडत नसतो. आणि कुठंतरी एवढं टॅलेंट घेऊन मला माझं भविष्य काढण्यासाठी मी जेव्हा बाहेर आलोय, मी बाहेर आल्यानंतर रेसमध्ये मला माझ्या हप्त्यांचा हा फार मोठा लोड आहे, पगाराचा बराचसा भाग हा हप्त्यामध्येच जातोय. मग खर्चाची ओढाताण होतीये आणि मग कुठंतरी माझं आर्थिक स्थैर्य कुठं, हा तुमच्याच पोराच्या मनात ऐन 40शीत निर्माण होणारा प्रश्न असतो. या प्रश्नासाठी तुम्ही आत्ता मतदान करता, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण हे जर इकॉनॉमिक इंजिन, जेव्हा दिल्ली मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हा इकॉनॉमिक कॉरिडॉरची जी सेकंड फेज इकडे येणार होती, ही सेकंड फेजच्या संदर्भात जर पाठपुरावा योग्य पद्धतीने झाला असता, जर धुळे शहराला इकॉनॉमिक इंजिन काय आहे याची जर गाईडलाईन ही स्पष्ट झाली असती, तर उद्या तुम्हाला रोजगारासाठी बाहेर जाण्याची वेळ येत नाही. तुम्हाला याच ठिकाणी रोजगार तयार होतो, इथं इकॉनॉमिक इंजिन तयार होतं. आणि जेव्हा हे स्थलांतर थांबतं, हे अंतर्गत स्थलांतर, राज्यांतर्गत जेव्हा स्थलांतर थांबतं, तेव्हा सामाजिक समतोल एक तयार होतो. आता धुळे शहरामध्ये फ्लॅट संस्कृती वाढायला लागली, बरोबर. ग्रामीण भागातून लोक येत आहेत, फ्लॅट घेत आहेत. आता 2 पर्याय देतो तुम्हाला. एक पर्याय असा आहे की धुळे शहरात एक फ्लॅट मिळतोय, चांगला फ्लॅट आहे, सिरॅमिक टाईल्स वगैरे लावल्यात, चांगला देवारा बिवारा आहे, व्यवस्थित एकदम फ्लॅट आहे. नाही पाणी बिणी आहे, काय मावशी काळजी करू नका, पाणी आहे. जरी 8 दिवसांनी असलं तरी सुद्धा टाकी लावली बिल्डिंगला, पाणी आहे. आणि त्याच वेळी दुसरा फ्लॅट आहे, त्याच किमतीत मिळणारा दुसरा फ्लॅट आहे, ज्या फ्लॅटमध्ये इटालियन मार्बल आहे, चकाचक मॉड्युलर किचन आहे, पाणी तेवढंच आहे. एकाच किमतीत दोन्ही फ्लॅट असतील तर पहिला फ्लॅट घ्याल का दुसरा फ्लॅट घ्याल? हा, नक्की इटालियन मार्बलवाला घेणार. फक्त एक कंडिशन सांगायची विसरलो,
एक अट अशी आहे की जो इटालियन मार्बलवाला फ्लॅट आहे